आता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आता छान ब्लॉग तयार केलेला आहे आणि एवढी मस्ती होळीचं पूर्ण सेलिब्रेशन कसं कसं केलं आता ती तुम्हाला नंतर मी दाखवणार आहे सर्वांना। तर हे बघा, होळीच्या आदल्या दिवशी आम्ही सर्वांनी फोटो काढले आहे, होळी पेटवली आहे आणि छानपैकी स्वयंपाक वगैरे केला आहे। मसाले भात, कढी, आलू बोंडे, दही आपलं काय म्हणते चणा रस्सा, हे सर्व आम्ही केले आणि सर्व आम्ही छान धुलीवंदन करत आहे। तर बघा, छोटी मुलं आहे, छोटे मोठे सर्वच आहे, कोणी लहान नाही आणि कोणी मोठं नाही, सर्व आम्ही एकत्र करून होळी खेळून राहिलो। यालाच आपण म्हणतो धुलीवंदन। तर बघा, मला पहा किती भरवलं आहे धुलीवंदनाने, की माझं ते तोंड बघा कसं दिसून आलं, माझे कपडे बघा कसे दिसून आले आणि ऊन पण झालेली होती आणि भरपूर आम्ही असं रंग खेळलो आहे। आणि इथे नाश्त्याचं ठेवलं आहे, नाश्त्यामध्ये आलू बोंडे, छानपैकी चणा रस्सा, मसाले भात, कढी हे सर्व ठेवलेलं आहे। तर आता छोटी मुलं खूप घाई करू राहिले खाण्यासाठी, म्हणून सर्वात पहिले त्यांना आम्ही देऊन टाकत आहे, कारण खाण्यासाठी त्यांना आता कसं खूप वेळ झालेला होता, टायमिंग झालेला होता, त्याच्यामुळे त्यांना भुका लागल्याच आहे, सहजच आहे, त्याच्यामुळे त्यांना देणं खूप गरजेचं होतं, म्हणून सर्वजण आता त्यांना द्यायला आणि ऊन खूप झाले आहे आणि छोटी मुलं धाव धाव पाणी टाकत आहे एकमेकाच्या अंगावर। आम्ही पण छान फोटो काढले, आम्ही पण सुद्धा पायी पाणी टाकलेलं आहे आणि बायांना खूप हौस वाटायची, इतकं छान वाटायचं की ते पण धाव धाव इकडून धावायचे गुलवाल लावायचे, तिकडून धावायचे गुलवाल लावायचे, फोटो काढायचे, त्यांना खूप मस्त वाटत होतं। आणि कसं छान आम्ही ते गोल राणी घ्यायला 2 हाते करून, त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी नाश्ता केला, नाश्त्यामध्ये छान मस्त गरम गरम आलूबोंडे वगैरे खाल्ले। आमच्यासाठी आम्ही मागून आलूबोंडे गरम बनवले, मग सर्वांनी आम्ही सर्व लेडीजनी पूर्ण सर्वांनी अर्धा म्हणजे आमचा होळीचा कार्यक्रम झाल्यावर खाल्ले, त्याच्यानंतर परत पुन्हा आम्ही होळी खेळालो आणि खूप मज्जा आली। आणि मग जसं जसं आम्ही खेळत होतो तसं तसं ऊन खूप तापत होती, मग बायांना वाटलं की ऊन खूप तापत आहे, तर चला आता आपण नाश्ता केल्यावर थोड्या वेळच खेळू आणि परत चाललं जो आता, कारण की ऊन खूप उशिरा आम्ही हा कार्यक्रम सुरू केला, कारण स्वयंपाक करायला वगैरे आम्हाला खूप वेळ लागला आहे। आणि कसं एवढा मोठा सगळ्यांचा स्वयंपाक करायला वेळ लागणारच ना, एवढे मोठे आलूबोंडे गरम सगळ्यांना वेळेवरती त्यांनी प्रत्येकाला आलूबोंडे गरम छान खायला दिले, त्याच्यामुळे सगळ्यांना आणखी खुशी वाटत होती आणि पोट भरून तर खाल्लेच, पण आणखी म्हणजे खावंसं वाटत होतं गरम त्याच्यामुळे अजून छान वाटत होते, म्हणून आम्ही सर्वांनी ते खाल्ले। परत मग खाल्ल्यानंतर धुलीवंदन खेळलो, मग परत पुन्हा आम्ही डान्स वगैरे केले आणि खूप छान वाटलं आम्हाला। तर अशा प्रकारे आम्ही हे धुलीवंदन केलं आहे। त्या दरवर्षीप्रमाणे असंच धुलीवंदन सर्वांनी करावं आणि डान्स वगैरे करायला यावं सर्वांनी। आणि तुम्हाला जर माझं यूट्यूब चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा। आम्ही बायांनी खूप छान डान्स केले आणि अशा प्रकारे ऊन खूप झाले होते, त्याच्यामुळे तरी पण आम्ही तेवढ्या उन्हामध्ये आम्ही केलं आहे डान्स वगैरे, तर खूप छान वाटलं आहे। तर बघा, आता आम्ही पुढल्या वर्षी पण असंच करू। आणि We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulders.
the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going high, 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 high. Going out, going all the way. Going high, high, higher. Going all the way, going up. Going all the way, going up. Going all the way, going high, higher. Break the mold, then press repeat. Get 'em up,